दुसरा इतिहास अध्याय 14। अबिया हा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला। त्यांनी त्यास दावीदपुरात पुरिले आणि त्याचा पुत्र आसा हा त्याच्या जागी राजा झाला। त्याच्या कारकिर्दीत देशात 10 वर्षे स्वास्थ्य होते। आसाने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे चांगले व नीट ते केले। त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ मोडिले व अशेरा मूर्ती भंगिल्या। यहुदी लोकांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या चरणी लागावे आणि नियमशास्त्र व आज्ञा यांचे पालन करावे अशी त्याने त्यास आज्ञा केली। त्याने यहुदाच्या सर्व नगरातून उच्च स्थाने व सूर्याच्या मूर्ती काढून टाकल्या आणि राज्यात स्वस्थता केली। त्याने यहुदात तटबंदीची नगरे बांधिली। देशात स्वास्थ्य होते आणि त्या काळी काही लढाई झाली नाही, कारण परमेश्वराने त्यास आराम दिला होता। तो यहुदी लोकास म्हणाला, चला आपण ही नगरे वसवू आणि त्यास सभोवार कोट, बुरुज, वेशी आणि अडसर करू। देश आपल्या हाती आहे, कारण आपण आपला देव परमेश्वर याची कास धरिली आहे। आपण त्याची कास धरिली आहे व त्याने आपल्याला चोहोकडून स्वास्थ्य दिले आहे। ह्याप्रमाणे लोक नगरे वसवून समृद्ध झाले। आसाच्या पदरी ढाली व भाले धारण करणाऱ्यांची एक सेना होती। यहुदातले 3 लक्ष पुरुष होते। बन्यामिनातले ढाली धारण करणारे व तिरंदाज 2,80,000 पुरुष होते। हे सर्व शूर योद्धे होते। नंतर 10 लक्ष पुरुषांची सेना व 300 रथ घेऊन जेरह नावाचा एक कुशी त्याचवर चाल करून आला। तो मारेशापर्यंत आला। असा त्याच्याशी सामना करण्यास गेला, तेव्हा मारेशा येथे सफाथा नावाच्या खोऱ्यात लढाईस तोंड लागले। या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे सहाय्य करणारा तुझ वाचून अन्य कोणी नाही। हे आमच्या देवा परमेश्वरा, आमचे सहाय्य कर। आमची भिस्त तुझवर आहे। आम्ही तुझ्या नामावर भरोसा ठेवून या समूहाशी सामना करण्यास आलो आहो। हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस। मानवांचे तुझवर वर्चस्व होऊ देऊ नको। तेव्हा परमेश्वराने आसा व यहुदी यांच्यापुढे कुशी लोकास असा मार दिला की ते पळून गेले। आसा व त्याचबरोबरचे लोक यांनी त्यांचा पाठलाग गरारापर्यंत केला। त्या प्रसंगी इतके कुशी पडले की त्यांनी पुन्हा आपले डोके वर केले नाही। त्याच्या सेनेपुढे त्यांची गाळण उडाली व यहुदी लोकांनी पुष्कळ लूट नेली। त्यांनी गराराच्या आसपासच्या त्या सर्व नगरास मार दिला, का की परमेश्वराची दहशत त्या सर्व नगरास पोहोचली होती। त्यांनी ती नगरे लुटिली, कारण त्यात बहुत धन होते। मग त्यांनी गुराढोरांची वाडगी मोडून पुष्कळ शेरडे मेंढरे व उंट लुटून नेले आणि ते यरुशलेमेस परत गेले।